हाय हॅलो फ्रेंड्स. आज आपण ॲडव्होकेट जयप्रकाश सोमाणी यांचा परिचय करून घेणार आहोत. सरांनी LLBचं शिक्षण उत्तम यश संपादन करून पूर्ण केलं आणि फॉरेन ट्रेडमध्ये MBAचं शिक्षण पूर्ण केलं. या अगदी आगळ्या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणामुळे मुंबई हायकोर्टात सरांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट या व्यापार क्षेत्रात यशस्वी वकील म्हणून ते ओळखले जातात. सोमाणी सरांचं नाव पुण्यात खूप आदराने घेतलं जातं. ते खूप मोठे शिक्षण तज्ञही आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिक्षण स्फूर्ती या अभ्यासिक मालिकेचे ते संस्थापक आणि संपादकही आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी 400 पेक्षा अधिक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी तर 3000 पेक्षा अधिक कार्यशाळा घेतल्या जातात. झी टीव्ही, ETV आणि G24 तास या चॅनेल्सवर सोमाणी सरांचे नेहमीच कार्यक्रम होत असतात. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनातून म्हणजे सेल्फ स्टडी मधून गुणवत्ता विकास हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. सोपी आणि ओघवती भाषा हे त्यांच्या भाषणाचे विशेष. सरांचं ऐकणं बोलणं ही सर्वांसाठी जणू मेजवानीच. आणि हो, ॲडव्होकेट जयप्रकाश सोमाणी सरांच्या या कार्याची दखल सरकारने पण घेतली आहे बरं का. अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. आणखी एक, सोमाणी सरांच्या पत्नी सौ शोभाताई सोमाणी यांचा सरांना त्यांच्या प्रत्येक कार्यात खूप मोठा पाठिंबा आहे. किंबहुना त्यांच्या सहकार्यामुळेच आणि मदतीमुळेच श्री जयप्रकाश सोमाणी सर आज हे स्थान भूषवू शकले आहेत. सौ शोभाताईंनी साहित्यात MA केलेले असून शिक्षण स्फूर्ती मासिकाच्या त्या कार्यकारी संपादिका आहेत. पुण्यामधील निशान पब्लिकेशनचे संपूर्ण कामकाज ते आज समर्थपणे सांभाळत आहेत. तर श्रोते हो, तुमच्या समोर सादर आहेत शिक्षण तज्ञ आणि विदेश व्यापार तज्ञ ॲडव्होकेट प्राध्यापक जयप्रकाश सोमाणी सर. नमस्कार मित्रांनो, विदेश व्यापार म्हणजेच आयात निर्यात व्यापार. आपला माल, आपल्या सेवा परदेशातल्या लोकांना पाठवायच्या आणि प्रचंड पैसा आपल्या देशासाठी कमवायचा. हो, विदेश व्यापार जेव्हा आपण करतो ना मित्रांनो, तेव्हा आपण देशासाठीच काम करत असतो. कारण विदेशातला पैसा आपल्याकडे विदेशी चलनाने येतो आणि आपल्या भारताची विदेशी चलनाची गंगाजळी वाढते. आणि म्हणून विदेश व्यापार करणारा व्यक्ती हा व्यापाराबरोबरच देशभक्तीही करत असतो. आणि म्हणून खरं तर विदेश व्यापार करावा. आणि विदेश व्यापार करण्याचा दुसरा एक उद्देश असतो की आपल्याला 236 देशांचं मार्केट मिळून जातं. प्रचंड मोठं मार्केट मिळतं. हवा तसा हा व्यापार करता येतो. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या किमती असतात. उदाहरणार्थ मँगो आहे, आंबा, आपण आपल्या देशात विकला तर वेगळा भाव आहे. पाकिस्तानमध्ये विकला तर 3 गुणा भाव जास्त मिळतो. युरोपमध्ये विकला तर 8 पटीने भाव जास्त मिळतो. रशियामध्ये विकला तर 12 पटीने जास्त मिळेल. विदेश व्यापारामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे भाव असल्यामुळं आपल्याला जो प्रचंड फायदा यामध्ये होतो हे बघून लोक खरं विदेश व्यापारात येतात. पण लोकांना काही संशय असतात की विदेश व्यापारात आपला पैसा बुडतो का, बुडालं तर काय करायचं, इंग्रजी किती लागतं, भांडवल किती लागतं, हे सगळे वेगवेगळी शंका आहे. विदेश व्यापारात कोणते कोणते फायदे मिळतात, सरकार काय मदत आपल्याला करतं, विदेशात परदेशात व्यापारी कसा शोधायचा, हे सगळं आपण थोडक्यात बघूया. आता मित्रांनो, राहिला प्रश्न भाषेचा, तर रशिया माणसाला इंग्रजी येते का, जपानी माणसाला इंग्रजी येते का, चायनी माणसाला इंग्रजी येते का. मग इंग्रजी न येता सुद्धा ती लोक जगात प्रगती करताच आहात. मग तसं आपल्याला सुद्धा इंग्रजी नाही आली तरी करता येते, कारण ट्रान्सलेटरमध्ये असतात. आपली भारतीय लोक परदेशात असतात, त्यांची मदत घेता येते. त्यामुळे माझे बरेच काही व्यापारी आहेत की ज्यांना इंग्रजी नाही येत व्यवस्थित. माझा एक ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट करणारा व्यापारी आहे. तो 10वी फेल आहे, पण अतिशय सुंदर तो एक्सपोर्ट करतो. कारण त्याचं इंग्रजी जरी त्याला येत नसलं तरी नॉलेज आहे. आणि नॉलेज असल्यामुळे ट्रान्सलेटर वगैरे बरोबर घेऊन किंवा भारतीय लोक जी परदेशात आहे त्यांना बरोबर घेऊन तो अतिशय छान काम करतो. त्यामुळे कमी शिकलेली लोक सुद्धा यात आहे, शिकलेली सुद्धा लोक आहे. इंग्रजी आलं तर चांगलीच गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की इंग्रजी येऊ नये तुम्हाला, फक्त इंग्रजी हा न्यूनगंड बाळगू नका. इंग्रजी आलं तर ते ॲडिशनल क्वालिफिकेशन तुमचं या ठिकाणी ठरणार आहे. मग दुसरा प्रश्न राहिला भांडवलाचा.
मग भांडवल किती लागतं त्याच्यासाठी एक छोटा प्रयोग करायला सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. आपल्या जवळ, आपल्या गावाच्या जवळ किंवा आपल्या गल्लीच्या जवळ जी सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे त्यांना जाऊन एक प्रश्न विचार. त्यांना म्हणायचं, तुम्ही तुमचा हा जो उद्योग उभा केला, सुरुवातीला तुमच्याकडे किंवा तुमच्या पापांनी उभा केला असेल, तुमच्या पापांकडे भांडवल किती होतं, पुंजी किती होती, कॅपिटल किती होतं, हे त्यांना विचारा. मग त्यांचं उत्तर काय मिळतं ते बघा. आणि त्यांचं उत्तर तुम्हाला मिळेल की आम्ही शून्यात नाही सुरू केलेलं आहे. 80% लोकांचं उत्तर तुम्हाला मिळेल की आमच्याकडे काही नव्हतं, आम्ही शून्यातनं सुरू केलेलं आहे. मग माझ्या देशातले 80% व्यापारी अगर शून्यातून उभं राहू शकत असतील, तर मग माझ्याच डोक्यात कॅपिटलचा मेंटल ब्लॉक का आहे? कारण हा फक्त जादा शिक्षणाने कधी कधी येतो. जादा शिकलेला माणूस जादा विचार करतो, आणि जादा विचार करणारा माणूस कधी कधी नकारात्मकतेत जातो, निगेटिव्हिटी त्याला येते, आणि मग तो मागे मागे सरकायला लागतो. आणि म्हणून मित्रांनो, जसं आहे तसं करा. एक्सपोर्ट इम्पोर्टच्या फायनान्स वगैरे वगैरे याच्यामध्ये खूप फॅसिलिटीज आहे. बँका आपल्याला फायनान्स देतात, व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, आणि जो आपला सप्लायर असतो त्या सप्लायरने आपल्याला 2 महिने क्रेडिट दिलं आणि बायरने आपल्याला 1 महिन्यामध्ये पैसे दिले, तर स्वतःचं भांडवलही लागत नाही. त्यामुळं कष्ट करणारा माणूस शून्यातनं आरामशीर उभं करू शकतो, किंवा एजंट म्हणूनही काम करू शकतो आपण. याच्याकडनं माल घे, त्याला विक, मध्ये 2% कमिशन घेतलं भांडवल उभे राहीपर्यंत, तरी सुद्धा तुम्ही करू शकाल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही भांडवलाची काळजी करू नका. शून्यात सुद्धा उभं करता येतं, इतकं छान हा विदेश व्यापार आहे. आणि बऱ्याच लोकांनी शून्यातनं सुरू करून अंपायर उभं केलेलं आहे. आणि मग राहिला प्रश्न, आमचे पैसे परदेशात बुडतात का? मित्रांनो, पैसे जे विदेशात असतात, आपले जे माल किंवा सर्व्हिसेस आपण विदेशात देतो, त्याचे जे पैसे असतात, ते पैसे सिक्युअर करण्यासाठी LC असतं, ECGC असतं, असे मार्ग आहेत. त्याचं जर टेक्निकल नॉलेज व्यवस्थित घेतलं तर विदेशात पैसेही बुडत नाही. माझे काही क्लायंट आहेत की जे 1000 कोटीचा व्यापार करतात दरवर्षी, पण 25 वर्षापासून त्यांचा एकही पैसा बुडालेला नाही आहे. त्यांच्यावर एकही कस्टमची केस झालेली नाही आहे, कारण ते सिस्टीम फॉलो करतात. ही सिस्टीम शिकण्यासाठी तुम्हाला फक्त 1 दिवस वेळ काढायचा आहे. यातनं तुम्हाला प्रेरणा मिळेल. आजच्या कार्यक्रमातनं तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुमच्या भीती नाहीशी होऊन जाईल, करण्याची शक्ती तुमच्यामध्ये तयार येईल. पण टेक्निकल नॉलेज घेण्यासाठी 1 दिवस काढा पूर्ण. सकाळी 9:30 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत 1 दिवसाची कार्यशाळा असते. त्या कार्यशाळेला मी स्वतः येतो आणि स्वतः ती कार्यशाळा घेतो. ती दिल्लीत असते, मुंबईत असते, पुण्यात असते, नागपूरमध्ये असते, मधनं अहमदाबादला असते, बरोड्याला असते. तुमची ही कार्यशाळा बेंगलोरला असते, हैदराबादला असते. भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये सगळीकडे ह्या कार्यशाळा होतात. यासाठी जी वेबसाईट तुम्हाला दिसते, जी exportimport.education.com आहे, nishanpub.com आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सगळे सर्क्युलर भारतातले मिळतील. त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्यामुळे तुम्हाला हे टेक्निकल नॉलेज पूर्ण मिळेल, त्याची काही काळजी करू नका. आता महत्त्वाचा एक मुद्दा डोक्यात येतो की मी एक्सपोर्ट केल्यानंतर मला जे सरकारचे फायदे मिळतात, ते फायदे कोणते कोणते असू शकतात? साधारणतः मित्रांनो 15 ते 16 टाईपचे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट तुम्हाला देतं, मेन एक्सपोर्टरला देतं. खूप छान इन्सेंटिव्ह आहे. ड्युटी ड्रॉबॅक आहे, ॲडव्हान्स ॲथॉरायझेशन बेनिफिट्स आहे, नंतर तुम्हाला MEIS स्कीम आहे, मर्केंटाईड एक्सपोर्ट इंडिया स्कीम आहे, याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे छान इन्सेंटिव्ह आहे. SEIS स्कीम आहे, EPCG स्कीम आहे. अशा खूप छान छान इन्सेंटिव्ह आहेत. गावासाठी एक्सपोर्ट एक्सचेंज टाउनचा दर्जा मिळतो. राज्याला केंद्र सरकारकडनं खूप एक्सपोर्टसाठी फायदे मिळतात. भारत सरकारचा खूप छान योजना तुम्हाला बेनिफिटसाठी आहे. गव्हर्नमेंटचे खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. विदेश व्यापारामध्ये सगळीकडे काय असतं मित्रांनो, मदत करणारं कोणीतरी आहे. सगळीकडे सिस्टीम आहे. स्वदेश व्यापार खूप अवघड असतो, कारण स्वदेश व्यापारात सिस्टीम नाही आहे. विदेश व्यापारामध्ये सगळ्या सिस्टीम आहे. प्रत्येक ठिकाणी कोणी कोणी मदत करणार आहे. फक्त हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की स्वदेश व्यापारापेक्षा विदेश व्यापार जो आहे तो अतिशय सोपा आहे. फक्त तुम्ही मन लावून तो करा. विचार नाही करायचा. जे लोक जास्त विचार करतात ना, ते व्यापार नाही करू शकत. म्हणून व्यापार हा विचार करण्याची गोष्ट नाही आहे. व्यापार ही जी गोष्ट आहे की तुमची करण्याची गोष्ट आहे. जो माणूस करतो तो जास्त लवकर चालतो. आणि म्हणून थोडंसं करण्याचं मनावरती घ्यायचं आणि मग विदेश व्यापारात यायचं. काही लोक म्हणतात की मी नोकरी करतो, नोकरी करता करता मला हे शक्य होईल का? होईल ना शक्य. मोठी चांगल्या पगाराची नोकरी असेल तर एकदम सोडू नका. नोकरी करता करता थोडं फावल्या वेळामध्ये बिझनेस करायला सुरुवात करा. हळूहळू तुमची ग्रीप वाढली की मग तुम्ही बिझनेसमध्ये उतरू शकता, नोकरी कमी करू शकता. हळूहळू करा.
एकदम कुठलेही निर्णय घेऊ नका, दिल और दिमाग दोनों एक जगह पे लेके आपने डिसिजन लेना चाहिए, आणि म्हणून थोडंसं सबुरीने आणि शांतपणे निर्णय घ्या. काही लोक म्हणतील की मी आता काही दिवसांनी रिटायर होणार आहे, मग मी काय करावं विदेश व्यापारामध्ये. तर ते कन्सल्टन्सी करू शकतात, छान कन्सल्टन्सी करू शकतात. कन्सल्टन्सीमध्ये रिस्क नसते, काही नसते, त्यामुळे जनरली रिटायर होणारी लोक कन्सल्टन्सी करू शकतात. एक्सपोर्ट इम्पोर्टचा प्रोग्राम केल्यानंतर तुम्हाला डीजीएफटीची कन्सल्टन्सी कळते कशी करायची, म्हणजे आय कोड काढणं, आरसीएमसी काढणं वगैरे वगैरे. नंतर कस्टमची कन्सल्टन्सी करू शकता, एक्साईजची कन्सल्टन्सी करू शकता, सर्व्हिस टॅक्सची कन्सल्टन्सी करू शकता, फेमाची कन्सल्टन्सी करू शकता, EOU SEZ मध्ये कन्सल्टन्सी करता येते, एक्सपोर्ट मार्केटिंगमध्ये कन्सल्टन्सी करता येते, आणि एक्सपोर्ट फायनान्समध्ये कन्सल्टन्सी करता येते. टोटल मी किती प्रकार सांगितले तुम्हाला? 8 प्रकारे विदेश व्यापारामध्ये माणूस कन्सल्टन्सी करू शकतो. याच्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळं वर्कशॉपमध्ये तुम्हाला मिळतं मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही भीती बिलकुल बाळगू नका. आता राहिला प्रश्न, कुठल्या कुठल्या क्षेत्रात काय काय स्कोप आहे? बरं, खूप स्कोप आहे. ॲग्रिकल्चर क्षेत्र जर म्हटलं ना, तर या क्षेत्रात आपला भारताचा जो एक्सपोर्ट होतो यातला 12% एक्सपोर्ट जवळजवळ आपण ॲग्रिकल्चरमध्ये करतो. याच्यामध्ये खूप स्कोप आहे. बऱ्याच लोकांना माहीतच नाही विदेश व्यापार कसा करायचा. काहींना वाटतं हे आपल्या बस की बात नाही आहे, आपल्या बसमध्ये हे नाही आहे, पण तसं नाही आहे. खूप सोपं आहे. कमी शिकलेले, कमी इंग्रजी येत असलेले लोक जर करू शकतात, तर मग आपण का करू शकत नाही हा विचार करा. आणि एवढे लोक करतात, तर मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे जर व्यवस्थित स्कोप केला, व्यवस्थित जर बघितलं, तर आपण ॲग्रिकल्चरचा जो एक्सपोर्ट आहे तो आणखी खूप वाढू शकतो. जसं मी ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट तुम्हाला सांगितलं की 12% आसपास होतो, तसा टेक्स्टाईल एक्सपोर्ट जो आहे तो 15 ते 16% भारतातनं होतो. याच्यामध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. सुरतमधनं टेक्स्टाईल चांगलं होतं, मुंबईमधनं चांगलं होतं, अहमदाबादमधनं चांगलं होतं, कोलकात्यातनं चांगलं होतं. असे वेगवेगळ्या ठिकाणाहून, साऊथ इंडियामधनं सुद्धा टेक्स्टाईलचं एक्सपोर्ट जो मार्केट आहे ते चांगलं आहे. जेम्स अँड ज्वेलरी सुद्धा छान मार्केट आहे. जेम्स अँड ज्वेलरीमध्ये जवळजवळ आपण टोटल एक्सपोर्ट जो करतो त्यातला 16% एक्सपोर्ट जेम्स अँड ज्वेलरीमध्ये करतो. मरीन एक्सपोर्ट जो आहे ना, तो मात्र आपला कमी आहे मित्रांनो. सागरी प्रोडक्ट जे मासे वगैरे, ज्या पख्खेकडं मासे वगैरे पाठवतो, किंवा शंख, शिंपले, मोती, सागरातनं निघालेले जे प्रोडक्ट असतात ना, त्याला मरीन प्रोडक्ट म्हणतात. या मरीन प्रोडक्टचा एक्सपोर्ट आपला खूप कमी आहे. 1%, 2% टोटल एक्सपोर्टमध्ये. आपल्या देशाला समुद्र किनारा जो आहे तो जवळजवळ 8,000 किलोमीटरचा लाभलेला आहे. नुसतं गुजरातचा समुद्र किनारा जर आपण कॅल्क्युलेट केला ना, तर तो 1600 किलोमीटर बनतो. जर आपण पूर्ण भारताचा केला तर 8-9 हजार किलोमीटर आहे. किती मासे आहेत, किती संपदा आहे. फक्त आपलं व्हिजन कमी आहे, नॉलेज कमी आहे, म्हणून यामध्ये मागे आहोत लोक. म्हणून मरीन एक्सपोर्टमध्ये चांगला स्कोप आहे. हँडलूम एक्सपोर्ट आहे, हँडीक्राफ्ट एक्सपोर्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा चांगला स्कोप आहे. नंतर तुमचा हा जो प्रोडक्ट आहे, IT आहे, म्हणजे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणं आहे, हार्डवेअर एक्सपोर्ट करणं आहे, हे आहे. असे वेगवेगळे इंजिनिअरिंग प्रोडक्टचं खूप चांगला एक्सपोर्ट होतो. टोटल एक्सपोर्टमध्ये आपण इंजिनिअरिंग प्रोडक्टमध्ये जवळजवळ 29 ते 30% एक्सपोर्ट करतो. सगळ्यात जास्त आपण इंजिनिअरिंग मध्ये एक्सपोर्ट करतो. असं कुठलंही क्षेत्र नाही ज्यामध्ये आपण एक्सपोर्ट करू शकत नाही. आता राहिला प्रश्न, सेवा कुठल्या कुठल्या एक्सपोर्ट करू शकतात? अगदी खूप सेवा एक्सपोर्ट करता येतील. सेवा एक्सपोर्ट करणं म्हणजे कसं की कुणी टीचर आहे, इथं बसून परदेशातल्या व्यक्तीला मॅथमॅटिक्स, सायन्स शिकवतो आणि त्यातलं परदेशी चलन कमवतो, याला सर्व्हिस एक्सपोर्ट म्हणतात. कन्सल्टन्सी जी असते ती सगळी सर्व्हिस एक्सपोर्टमध्ये येते. फायनान्स कन्सल्टन्सी आहे, सर्व्हिस कन्सल्टन्सी आहे, मार्केटिंग कन्सल्टन्सी आहे, हे सगळ्या सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये येतात. कॉल सेंटर्स वगैरे जे चालवतो ते सगळं सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये येतं मित्रांनो. नंतर तुम्हाला सांगायचं ठरलं सर्व्हिस एक्सपोर्टची उदाहरण, आर्किटेक्चर सर्व्हिसेस आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, हे सगळे सर्व्हिसेस जे आहे हे सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये येतात. आणि सर्व्हिस एक्सपोर्टमध्ये सुद्धा तुम्हाला भारत सरकारचे खूप छान छान इन्सेंटिव्ह आहेत. 3% इन्सेंटिव्ह, 5% इन्सेंटिव्ह सर्व्हिस एक्सपोर्टसाठी आहे. आणि सर्व्हिस एक्सपोर्टला केला तर आपल्याला सेवा कर लागत नाही, म्हणजे सर्व्हिस टॅक्स ॲप्लिकेबल नाही. म्हणजे 14.5% टॅक्स किंवा 15% जो टॅक्स, सर्व्हिस टॅक्स आता झालेला आहे, हा पूर्णपणे जेव्हा आपण परदेशात सेवा देतो तेव्हा माफ असतो. उलटा सरकार आपल्याला 5% जास्त फायदा देतो. म्हणजे टोटल 20%चा फायदा इथंच होतो. आणि परदेशात जेव्हा सेवा देतो तेव्हा पैसेही जादा मिळतात. हे सर्व्हिस एक्सपोर्टचं खास वैशिष्ट्य आहे. एक 7 पानी फोल्डर एक जे गव्हर्नमेंटचं, त्यामध्ये खूप चांगले सर्व्हिस एक्सपोर्ट जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. आणि 336 पानांचं एक फोल्डर आहे, जे आम्ही स्टडी मटेरियलमध्ये वर्कशॉपमध्ये तुम्हाला सगळं देतो. त्याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट एक्सपोर्ट करता, त्याला काय काय गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह आहे, MEIS स्कीम काय आहे, वगैरे वगैरे सगळं आहे.
आता मनात एक विचार येतो की बुवा कुठल्या देशामध्ये मी माल पाठवला पाहिजे, कसा पाठवला पाहिजे, कसं केलं पाहिजे, 236 देशातलं नेमकी कुठला देश माझ्या प्रोडक्टसाठी चांगला आहे वगैरे वगैरे. हे सुद्धा तुम्हाला स्टॅटिस्टिक्समधनं मिळतं. आम्ही तुम्हाला स्टॅटिस्टिक्सचं एक मॉडेल देतो पूर्ण दिवसाच्या वर्कशॉपमध्ये. त्यातनं हवं ते स्टॅटिस्टिक्स काढू शकता मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त मनावर घ्या की मला विदेश व्यापार सुरू करायचा आहे. मनावर घ्या, वेबसाईटला जा, सर्क्युलर बघा आणि जे जवळचं शहर असेल तिथं तुम्ही फुल डे वर्कशॉपचं रजिस्ट्रेशन करा. फक्त रजिस्ट्रेशन करायला उशीर करू नका, कारण प्रत्येक बॅच ही जवळजवळ फुल असते. ऐनवेळी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी जर तिथे येण्याचा प्रयत्न केला तर रक्कम जास्त लागते. अगोदर रजिस्ट्रेशन केलं तर थोडंसं कन्सेशन असतं आणि ग्रुपने आलं तर थोडेसे वेगळे फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही वेबसाईटला जा, सर्क्युलर बघा, तिथं कोऑर्डिनेटरचा नंबर आहे ते बघा. या वर्कशॉपमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होतात मित्रांनो. एक दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तुमचं डॉक्युमेंटेशन कव्हर होतं, सरकारचे फायदे जे मिळतात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे 15-16 प्रकारचे फायदे ते कव्हर होतात, सर्व्हिस एक्सपोर्ट, हे एक्सपोर्ट, ते एक्सपोर्ट कसे कसे असतात ते कव्हर होतात. नंतर तुमचं MEIS स्कीमचं वगैरे जे आहे ते तुम्हाला पूर्ण मिळतं, ACIS स्कीमचं पूर्ण फोल्डर मिळतं, स्टॅटिस्टिक्स वगैरे मिळतं, कस्टमची एक वेगळी स्लाईड, एक्साईजची वेगळी स्लाईड, त्यामध्ये कस्टमचा लॉ, प्रोसिजर, फॉर्म सगळं असतं. फेमा आहे, SEZ आहे, सगळं नॉलेज तुम्हाला मिळतं. त्याच्याबरोबर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टचं जे स्टॅटिस्टिक्स आहे ते स्टॅटिस्टिक्स कसं काढायचं, एक्सपोर्टचं स्टॅटिस्टिक्स, इम्पोर्टचं स्टॅटिस्टिक्स. बऱ्याच वेळा डोक्यात काय असतं, इम्पोर्ट म्हणजे काय, इम्पोर्ट म्हणजे चायनातनं करायचं, सोपं जाणार. इम्पोर्ट म्हणजे एकदम सोपं जाणार चायनातलं इम्पोर्ट आणि स्वस्त मिळणार. कितीतरी असे देश आहेत मित्रांनो की जे चायनापेक्षा सुद्धा आपल्याला स्वस्त माल देऊ शकतात, पण आपण कधी विचारच करत नाही. आणि म्हणून आम्ही इम्पोर्टचं स्टॅटिस्टिक्स पूर्ण देतो. एक्सपोर्टमध्ये आम्ही तर तुम्हाला तयार करतोच, इम्पोर्टमध्ये पण तयार करतो. कुठल्याही प्रकारचं जे गुप्त ज्ञान असतं, म्हणजे परदेशात पैसे बुडू नये म्हणून LC आहे, ECGC याची काळजी कशी घ्यायची, जेव्हा आपण इम्पोर्ट करतो तेव्हा ॲडव्हान्स पेमेंट देताना त्या पार्टीची क्रेडिबिलिटी कशी तपासायची, हे सगळं कव्हर होतं. असं एक 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 पोर्शन कव्हर होत चालतो. फायनान्सचा पोर्शन असतो. फायनान्सच्या पोर्शनमध्ये ज्याच्याकडे पैसा नाही असे माणसं सुद्धा स्वतःच्या पायावर कशी उभी राहतात, कशी ती तयार होतात, 6 महिन्यात ते कसं त्यांचं अंपायर उभं करतात आणि हळूहळू कशी मोठी होतात, भारत सरकारचे स्टेटस कसे मिळतात, म्हणजे $3 मिलियन टर्नओव्हर, $25 मिलियन टर्नओव्हर, $100 मिलियन टर्नओव्हरवरती 1 स्टार एक्सपोर्ट हाऊस, 2 स्टार एक्सपोर्ट हाऊस, 3 स्टार एक्सपोर्ट हाऊस, हे सगळे स्टेटस कसे मिळतात, एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स काढायला पैसे किती लागतात, RCMC कसं करायचं, शिपिंग लॉजिस्टिक कसं करायचं. खूप सोपे विषय आहेत मित्रांनो. बिलकुल दडपण घेऊ नका. एका दिवसामध्ये पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं. दुसऱ्या दिवसापासनं तुम्ही बिझनेस सुरू करायलाच पाहिजे असं ट्रेनिंग मिळतं. खरं सांगू का, माझा उद्देश तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकवणं हा नसतोच वर्कशॉपला. माझा उद्देश जो असतो तो तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये तयार करणं हा असतो. कारण माझे जे गुरु आहे आर्य चाणक्य, रामदास स्वामी, तर आर्य चाणक्यांच्या काळामध्ये आपला भारताचा विदेश व्यापार म्हणजे आजपासून 2400 वर्षापूर्वी जेव्हा चंद्रगुप्त मौर्य सम्राट होते आपल्या देशाचे, तेव्हा आर्य चाणक्य हे आपले अर्थमंत्री होते आणि त्यावेळेला आपल्या भारताचा विदेश व्यापार 70% होत होता. आज मात्र ब्रिटिशांनी आपल्याला कंगार केल्यामुळं आपल्याकडं फक्त विदेश व्यापार आपला 2-3% आहे. या जगातनं जाण्याच्या अगोदर हा व्यापार 10%वरती बघण्याची आमची मनापासूनची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही हा जो व्यापार आहे हा व्यापार चांगला वाढावा म्हणून भारतात थोडा वेळ काढून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे वर्कशॉप्स घेतो. ही वर्कशॉप हिंदी इंग्रजीत असतात. तुम्हाला जाणवत असेल मगापासून की माझं थोडं मराठी कुठेतरी चुकतंय बोलताना. एकतर माझी मातृभाषा मराठी नाही आहे आणि दुसरी गोष्ट घरात मराठी बोलत नाही आणि भाषणांची प्रॅक्टिस सगळी हिंदीत आहे. बाकी मी शैक्षणिक भाषणं मराठीत उत्तम करू शकतो, पण हिंदी भाषण जी सवय मला एक्सपोर्ट इम्पोर्टची हिंदी भाषणाची आहे. टीव्हीचा जो शो असतो दिशा टीव्हीचा, एक्झिम इंडिया, तो सुद्धा हिंदीत असतो. चेंबर ऑफ कॉमर्सचे हिंदी इंग्रजीत भाषणं असतात. त्यामुळे मराठी भाषणाची सवय नाही. खास महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हा व्हिडिओ आपण मराठीत तयार केलेला आहे. पण काळजी करू नका, वर्कशॉपला जेव्हा तुम्ही याल तेव्हा वर्कशॉप मात्र तुम्हाला फक्त इंग्रजीत नसणार आहे. तो इंग्रजी आणि हिंदी अशा संयुक्त भाषेत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सहज कळेल अशा पद्धतीने असणार आहे, सोप्या भाषेत असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला मगाशी सांगितलेले ते सगळे विषय कळत 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 शेवटचा जो एक विषय असतो 11वं प्रेझेंटेशन, टोटल 11 प्रेझेंटेशन असतात. त्या 11व्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला मार्केटिंग शिकवलं जातं. परदेशामध्ये व्यापारी कसे शोधायचे, कोटेशन्स कसे द्यायचं, वेगवेगळ्या देशात किमती कशा आहेत कुठल्या प्रोडक्टच्या त्या कशा काढायच्या वगैरे वगैरे हे सगळं आहे. किती माल आपण परदेशात पाठवू शकतो,
मिनिमम किती पाठवायला पाहिजे, त्याची काही बंधनं आहे का, आणि हा माल पाठवताना आपल्याला शिपिंगचा खर्च, लॉजिस्टिकचा खर्च किती येतो, CA वगैरे असतात ते आपल्याला जी हेल्प करतात, कस्टम आणि एक्साईज क्लिअरन्सला, कस्टम आणि पोर्टच्या क्लिअरन्सला जी आपल्याला लोक मदत करतात, त्यांची कमिशन्स किती असतात, या सगळ्या गोष्टींची जी आहे तुम्हाला मार्गदर्शन त्या 11व्या प्रेझेंटेशनमध्ये मिळतं. आणि एक त्या स्टडी मटेरियलमध्ये 11व्या प्रेझेंटेशनमध्ये आम्ही एक शेवटची स्लाईड वेबसाईट दाखवतो, nationsonline.org. या साईटवरनं तुम्ही जगातल्या कुठल्याही देशाचा अभ्यास करू शकता, त्यांच्या साईटवर जाऊ शकता, बघू शकता. फक्त मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे आणि आत्ता पण सांगतो की जास्त अभ्यास करणं, जास्त बुद्धी लावणं आणि जास्त विचार करणं हे कुठलाही व्यापार करायला धोकेदायक असतं. तेवढाच विचार करायचा, तेवढीच बुद्धी लावायची जेवढी कृती करायची. म्हणून थिंक अँड प्लॅन, थिंक प्लॅन आणि ॲक्शन, म्हणजे विचार करायचा, योजना तयार करायची आणि त्याच्यावर ॲक्शन घ्यायची, हे महत्त्वाचं आहे. काय काय लोक काय करतात, फक्त थिंक प्लॅन करतात आणि ॲक्शनच घेत नाही आणि म्हणून ती मागं राहतात. काय काय लोक येतात ना आमच्याकडे की सर 2 वर्षापूर्वीपासून मी विचार करत होतो आणि विदेश व्यापार करायचा, आणि म्हणून बाबा का नाही सुरू केला, का नाही केला. एखादा म्हणतो सर 5 वर्षापूर्वी तुमचा व्हिडिओ मी बघितला होता, मग 5 वर्ष का लागले तुला निर्णय घ्यायला. इतके डल लोक कधी कधी भेटतात. आणि कधी कधी असेही लोक भेटतात की माझं 8 दिवसानंतर अहमदाबादला वर्कशॉप असतं आणि तरी याच्यावरती वेबसाईटवरती दिसतं ते वर्कशॉप 8 दिवसानंतर अहमदाबादला आहे, तरी तो मुलगा 8 दिवस अगोदर मुंबईच्या वर्कशॉपला येतो. मी त्याला विचारतो, बाळा तुझ्या गावात अहमदाबादला वर्कशॉप आहे ना, मग तू मुंबईत का आलास, कशाला येण्या जाण्याचा खर्च केला. तो काय म्हणतो की अहमदाबादला जे वर्कशॉप तुमचं आहे ते एक आठवड्यानंतर आहे, मग 1 आठवड्याचा वेळ मी का वाया घालू. भविष्यात जर 100 कोटीचा व्यापार कोणी करणार असेल तर महिन्याचा टर्नओव्हर जो होतो तो एक साधारणतः 8 कोटीचा होतो, आणि मग 8 दिवसाचा टर्नओव्हरचा विचार केला तो 2 कोटीचा होतो, आणि मग 8 दिवस जर कोणी लेट केलं तर किती लेट होणार याला. आणि म्हणून मित्रांनो, काही लोक इतके जागरूक असतात, काही लोक थोडे आळशी पण असतात. पण काळजी करू नये, ज्याला जसं आहे ओके ठीक आहे. आम्ही पूर्ण दिवसाच्या वर्कशॉपमध्ये काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सुद्धा काही काही गोष्टी सांगत असतो, म्हणजे राग नष्ट करा, हे करा, ते करा, जेणेकरून तुमचं व्यवस्थापन कौशल्य वाढावं. काही थोड्याशा आध्यात्मिक गोष्टी असतात की ज्या माणसाला आत्मबळकट बनवतात. शिक्षण जे असतं ना LLB, जसं माझं LLB MBA याने माझं शरीर संगोपित होतं, माझं दिनचर्या चालते, पण इंटरनल फ्रेशनेस जे असतं ना ते मला गीता वाचून येतं. मी रोज झोपण्याच्या अगोदर 15 श्लोक अर्थासह गीतेचे वाटतो. त्यामुळे माझं गीतेमुळं एक वेगळं ज्ञान आत्म मिळतं, एक वेगळी समृद्धी मिळते आणि एक वेगळं विजन मिळतं. त्यामुळे 2-3 कंपन्या सुद्धा आरामशी चालवता येतात, छान काम करता येतात, आणि हे करताना सुद्धा टेन्शन येत नाही. कारण यातनं निरपेक्ष कसं राहायचं हे आपल्याला अध्यात्मातनं कळतं मित्रांनो. आणि म्हणून अध्यात्म आणि रेग्युलर ज्ञान याचा समन्वय साधून जर तुम्ही व्यवस्थित बिझनेस केला तर खूप छान. अध्यात्म म्हणजे फक्त आपलं हिंदूचं अध्यात्म असं नाही आहे. मुसलमान कुराण वाचत असेल, ख्रिश्चन लोक कोणी बायबल वाचत असेल, हे सुद्धा अध्यात्म आहे. प्रत्येक धर्माचं अध्यात्म जे आहे ते अध्यात्म आत्म्याला बळकट करतं. आणि आपलं जे रेग्युलर शिक्षण आहे, पदवी आहे, पदव्युत्तर शिक्षण आहे, डॉक्टरेट आहे, हे जे शिक्षण आहे हे आपल्याला बाहेरनं काय करतं, तयार करतं. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. जाता जाता मी एवढंच म्हणेल, विदेश व्यापार खूप सोपा आहे, खूप इझी आहे. फक्त 1 दिवस काढा, विचार करा छान, या कुठला प्रोडक्ट घ्यायचा, काय घ्यायचा, ते जर डोक्यात असलं तर चांगली गोष्ट आहे. नसेल डोक्यात तर प्रोडक्ट सर्च वगैरे वगैरे असे विषय वर्कशॉपमध्ये असतात. वर्कशॉपमध्ये तुम्हाला A पासून Z पर्यंत सगळं काही मिळतं आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता असं सुंदर नॉलेज तुम्हाला त्यातनं मिळतं. जरूर थोडंसं वेळ काढून आमच्या वेबसाईटला जा, वेळ काढून थोडंसं माझ्या YouTube अकाउंटला जा. तुम्हाला खूप वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील. माझे 1-2 मराठी चॅनलवरचे व्हिडिओ मराठी सोडले तर बाकी मराठी व्हिडिओ माझ्या वेबसाईटला नाही मिळणार, हिंदी मिळतील. स्कोप इन इंटरनॅशनल बिझनेस फॉर कॉमर्स स्टुडंट, स्कोप इन इंटरनॅशनल बिझनेस फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट, स्कोप इन इंटरनॅशनल बिझनेस फॉर चार्टर्ड अकाउंटंट, स्कोप इन इंटरनॅशनल बिझनेस फॉर वुमन्स. हे खूप छान छान व्हिडिओज आहेत मित्रांनो, बघण्यासारखे आहेत. स्त्रियांसाठी काय स्कोप आहे हे प्रत्येक स्त्रीने बघितलं पाहिजे. ती विदेश व्यापारात येव अथवा न येव, पण स्त्रिया काय आहेत, कशा आहेत, त्याचे मॅनेजमेंट स्किल्स किती आहेत आणि या स्त्रिया किती छान काम करू शकतात हे बघितल्यानंतर जो आत्मविश्वास स्त्रियांचा वाढतो ना तो खूप वेगळा वाढतो.
कर्मधर्म संयोगाने माझ्या जीवनामध्ये दोन्ही स्त्रिया ज्या आलेल्या आहेत त्या खूप कार्यक्षम आलेल्या आहेत. माझ्यावर तर खूप चांगला इम्प्रेशन जे आहे ते स्त्रियांचं आहे. दोन्ही स्त्रिया म्हणजे एक आई आणि एक पत्नी. या आईला सुद्धा मी खूप ॲक्टिव्ह बघितलेलं आहे, खूप कार्यरत बघितलेलं आहे. आणि माझी पत्नी सुद्धा खूप कार्यरत आहे. माझ्या बरोबरीने पुण्याची कंपनी ती सांभाळते. त्याच्यामुळे ह्या स्त्रिया खूप चांगलं करू शकतात. आणि जगातमध्ये मी बघतो ना की सगळीकडे स्त्रिया खूप आघाडीवरती आहे, पुरुष पण आघाडीवरती आहे. स्त्री आणि पुरुष आता कुठलाही भेदभाव राहिलेला नाही आहे. उलट तुम्ही म्हणतोय घरामध्ये हजबंड वाईफ दोघांनी जर एक्सपोर्ट इम्पोर्टचं ज्ञान घेतलं तर दोघं मिळून खूप छान करू शकतील. आणि हळूहळू मुलांना यांना त्यांना द्या. आता काही काही लोक व्यापारी आहे. व्यापारी लोकांना असं वाटतं की आता भरपूर झालं, आपण खूप कष्ट केले, आता बस झाला, त्यापेक्षा जास्त नाही करायचं. अशा व्यापाऱ्यांना मला एकच म्हणायचं आहे, अल्पसंतुष्ट राहू नका. आपलं नवीन जनरेशन आहे त्यांना तयार करा. ठीक आहे, तुम्हाला नाही करायचं विदेश व्यापार, नवीन जनरेशनला पाठवा इकडे आणि विदेश व्यापार तयार करा. त्या तयार करा. आणि विदेश व्यापार करणं, पैसे कमवणं ही राष्ट्रभक्तीच असते. पैसे कमवणं हे देशभक्ती आहे. कारण पैसा चांगला कमवला तरच सरकारला आपण टॅक्स भरणार आहे, तरच सरकार चालणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला एवढंच म्हणायचं आहे की जोपर्यंत आपण श्रीमंत होत नाही तोपर्यंत आपला देश श्रीमंत होत नाही. आणि म्हणून जाता जाता मी तुम्हाला आव्हान करेल, एनरिच युअर सेल्फ, एनरिच युअर नेशन. तुम्ही स्वतः समृद्ध व्हा म्हणजे तुमचा देश समृद्ध होतो. जय हिंद, वंदे मातरम. Mumbai session is really life transforming session for me. Actually, I had come here with after seeing the interview of Mr. Somani on G 24 Taas, and I was a bit apprehensive about the course, but right now I can say that this day would be for me at least a life-changing day, because for my rest of life I would be doing something extraordinary, definitely. And thanks to Mrs. Somani for this. Thank you, sir. And it was a great presentation. I really enjoyed it. And I look forward to see you again. All the best. All the best. मी संदेश भीमराव भंडारे, मुक्काम पोस्ट येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आज खऱ्या अर्थानं या आधुनिक युगाचे आपण त्यांना आर्य चाणक्य म्हणू, ते आपले सोमानी सर. तुम्ही या ठिकाणी कोल्हापूरमध्ये हा सेमिनार घेऊन खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या बेरोजगार सुशिक्षित युवकांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. जरी काय आमचे आता पैसे गेले असले तरी लाखो रुपयाचं पोटेन्शियल आम्हाला या ठिकाणी आजच्या या सेमिनारमुळे मिळालेलं आहे. खरं तर असे सेमिनार आपण घेत आहात ही फार मोठी जमेची बाजू आहे. या देशाचा आपण त्या आयात निर्यात म्हणू, आयात निर्यातीचा या सेमिनारमुळं चांगल्या पद्धतीनं वृद्धी होणार आहे त्यामध्ये. आणि आमच्यासारखे बेरोजगार युवकांच्या सुद्धा हाताला काहीतरी काम मिळणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं आमचं अर्निंग होणार आहे. आमची आर्थिक क्षमता काहीतरी सुधारेल असं या ठिकाणी आल्यानंतर गेल्या दिवसभरामध्ये एक मन असं भरून आलं की आम्ही सुद्धा काहीतरी करू शकतोय. आणि तुमची भेट झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्याकडे बघून खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचा आम्हाला पोटेन्शियल मिळालेला, एक वेगळा आत्मविश्वास जागृत झालेला आहे आमच्यामध्ये. आणि इथून पुढच्या काहीच दिवसामध्ये आम्ही तुम्ही सांगितले त्या पद्धतीने आम्ही सेमिनारमधून जे आम्हाला काय मिळालंय त्याचं आम्ही नियोजन बांधू आणि त्याचं आचरण करायचा प्रयत्न करू. सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना एक विनंती करतो की आपण सगळेजण एकमेकांच्या बरोबर कोऑर्डिनेशन ठेवूया, सगळेजण एकमेकांच्या बरोबर आपण कनेक्ट राहूया. आणि जिथं जिथं कुठं अडचण आपल्याला येईल ते सगळ्यांनी आपण सल्ला मसलत करून सरांना वेळोवेळी आपण सरांनी सांगितलं की आपल्यासाठी ते वेळ देऊ शकणार नाहीत. जिथं जिथं आपल्याला अडचण येते तिथं तिथं आपण एकमेकांना फोन करू, एकमेकांना विचारू आणि जिथं मोठी अडचण बसेल तिथं सरांना आपण विचारून घेऊन चांगल्या पद्धतीनं या देशाचं आर्थिक सोर्स वाढण्याचं काम करू आणि आपल्या पण घर प्रपंचामध्ये आपल्या कुटुंबामध्ये चांगला आर्थिक सोर्स निर्माण होईल अशा पद्धतीनं वागूया अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माझं नाव अण्णासाहेब बाबासाहेब पाटील. मी BA BEd ग्रॅज्युएट आहे. 1 वर्ष शिक्षकाची नोकरी केलेली आहे, परंतु सोडून परत बिझनेसमध्ये उतरायचं ठरवून त्या लाईनचा स्टडी करतोय. आणि आता एक खताची बायो फर्टिलायझरच्या खताची एजन्सी घेतलेली आहे. त्यानंतर पेपरला ॲड बघितले आणि विदेश व्यापार करायचा आहे म्हणून माझ्या एका डायरीमध्ये वर्षाच्या पाठीमध्ये लिहून ठेवलं होतं, परंतु त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन मला मिळत नव्हती. मग लोकमतच्या ॲडमध्ये विदेशी व्यापार संदर्भात सोमानी सरांचं मार्गदर्शन म्हणून असं
ॲड होते, त्या ॲडच्या फोन नंबरवर मी कॉन्टॅक्ट करून मॅडमच्या माध्यमातून मला ती इन्फॉर्मेशन मिळाली. सर्वप्रथम आज या कोल्हापूरच्या भूमीवर सरांचं जे स्वागत झालं ते आमच्या या सर्व मित्रांच्या वतीनं खरं म्हणजे टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. सर एखादी गोष्टीसाठी पुढे जाण्यासाठी किंवा थोडंसं तिची टेक्निकल माहिती असणं गरजेचं आहे. आज त्या दिवसभरामध्ये आम्हाला समजा आम्ही महिनाभर जरी इंटरनेटवर जरी बसलो असतो तरी देखील आम्हाला एवढी माहिती अशक्य म्हणजे मिळाली नसते आणि त्याच्यामध्ये आमचा खूप पैसा पण गेला असता. ऍक्च्युली सक्सेस झालेला माणूसच आपल्याला एक योग्य लाईन देऊ शकतो. आपण त्याच्यात आड्या नाही तर मग काय लाईन शोधणार आपण. त्यासाठी आपल्याला एक मार्गदर्शकाची गरज असते. ती सर मला वाटतं मला जर तुमच्या माध्यमातून दिसली आणि मला ती मिळाली. कोल्हापूरमध्ये काही उद्योजक पुढे गेलेले आहेत परंतु ह्या तरुणांच्या मध्ये इथल्या भागातल्या माणसांच्या मध्ये अजून जेवढा उद्योजक जागा व्हायचा आहे म्हणजे प्रेरणा आहे परंतु तेवढं पोटेन्शियल नाही असं मला वाटतंय. तर ही एक आपल्यासाठी खरंच एक चांगली पहाट झाली असं म्हणतो मी. माझ्यासाठी तर ही पहाटच आहे आणि माझ्या प्लॅनिंग प्रमाणे मी चालू आहे. सरांचं मार्गदर्शन लाभलं. सर तुम्ही खरं म्हणजे ही आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक चांगली सुसंधी आहे. त्याचा आम्ही जरूर सर लाभ घेणार आहोत. आणि खरंच या कोल्हापूर जिल्ह्यात तुम्हाला चांगले 100 करोडचे जे काय म्हणताय तुम्ही म्हणजे जे 20, 100, 500 अशा पद्धतीने जे काय त्या पद्धतीने खरंच ही करून दाखवणारी एक रग आहे कोल्हापूरमध्ये. रग महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आणि तुमचं मार्गदर्शन घेऊन आम्ही खरंच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळेला आम्हाला अडचणी येतील तेव्हा आम्ही डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे. ही आमची ही आहे प्रार्थना आहे तुम्हाला. तर तेवढं आम्हाला मार्गदर्शन करून सहकार्य करावं हेच माझं मागणं. धन्यवाद. खरंच मी सरांनी म्हटले की मला दुपारी झोपायची सवय आहे परंतु आज खरं सांगतो तुम्हाला आश्चर्य मला झोप आलेली नाही. एवढं माझं इन्स्पायर्ड होतं. थँक्स आणि परत एकदा धन्यवाद. विपुल गोलेचा, मैं पूना से हूँ और मेरा खुद का 2 साल से बिजनेस भी है. 12th पास हूँ. जब पुणे में आया आपके पाचेगांव बोल के नेवासा के नज़दीक में गाँव है वहाँ से ही मैं आया हूँ. और पुणे में जब आया जब बिजनेस जब स्टार्ट किया तब पता नहीं था कि एक्सपोर्ट इंपोर्ट भी करना चाहूँगा. बट आज की डेट में जब सर को मैंने टीवी पे इंटरव्यू देते हुए देखा न्यूज़ 24 पे तब मुझे ऐसा लगा कि सर जो कह रहे हैं कि एक आम आदमी जो जीरो से भी स्टार्ट कर सकता है इंपोर्ट एक्सपोर्ट. जब मैं उसके पहले मेरा ये थिंकिंग था कि भाई इतना बहुत कैपिटल लगेगा, इसको बहुत खर्चा आएगा, अपने को इंग्लिश समझेगा नहीं समझेगा, बाहर का लैंग्वेज समझेगा नहीं समझेगा. बट अभी इतना कॉन्फिडेंस है कि डेफिनेटली जब सर रिटायर होंगे और जब मैं भी रिटायर होऊंगा तो मेरे बच्चों को भी मैं सर के पास भेजूंगा कि सर इनको फॉरेन ट्रेड पॉलिसी सिखाइए. तो ये काफ़ी अच्छा इंटरव्यू था और मैं काफ़ी लोगों को रेफरेंस भी करूँगा कि आप जाइए. मैंने कुछ एजुकेशनल इंस्टीट्यूट में अप्लाई भी किया और मेरे कोर्सेज भी चालू है. बट एक दिन में जो नॉलेज यहाँ पे मिल रहा है वो 7-7, 8-8 महीने में भी नहीं मिलता है. डेफिनेटली दिस इज़ वेरी गुड कोर्स. थैंक्स. मैं महेश चौहान. अभी मैं सॉफ्टवेयर कंपनी में काम करता हूँ लेकिन 3-4 साल से मैं सोच रहा था कि कुछ खुद का बिजनेस करूँ. तो ये आइडिया मुझे आया था कि मैं जब साउथ अफ्रीका में था 3 महीने के लिए तो वहाँ पे जो खुद खाना बनाता था तो बाहर से ऑब्वियसली सामान लाना पड़ता था. तो वहाँ पे मैंने देखा कि क्या क्वालिटी मिलता है और कितने प्राइस में मिलता है. और जो घर में ये मसाले वगैरह बनाने की जो मैं खुद भी उसमें इन्वॉल्व होता था तो मुझे लगा कि हाँ मैं भी ये कर सकता हूँ और एक्सपोर्ट कर सकता हूँ. लेकिन उसको 2009 की बात है वो. तो मैं अभी चालू करने वाला था लेकिन यहाँ पे लोकल मार्केट देखा, थोड़ा कंपटीशन बहुत है तो क्या करें. तो ये सोच रहा था कि एक्सपोर्ट करके थोड़ा पैसा कमा के फिर इधर इंडिया में भी मार्केट बना सकते हैं. तो लेकिन पता नहीं था कि ये क्या करना चाहिए मुझे. तो कहाँ पे पूरा नॉलेज मिलेगा. इंटरनेट भी भाई बहुत सर्च किया और वहीं पे मुझे सोमानी सर जी का वो वीडियो मिला यूट्यूब पे. फ्राइडे को मिला, फ़ोन किया और आज आ गया है 2 दिन में. तो वो जो इंटरव्यू पढ़ा मैंने जो शायद टीवी पे दिखाया था तो उससे इंस्पायर होके मैं यहाँ पे आया. एंड आई डोंट रिग्रेट. मुझे कुछ भी रिग्रेट नहीं है यहाँ पे आके. दिस इज़ वन स्टॉप शॉप फॉर लर्निंग
एक्सपोर्ट। नमस्कार मित्रों, मेरा नाम जयेश मेहता है और मैं एक स्टील कंपनी में वाइस प्रेसिडेंट हूँ। ये प्रोग्राम में आने से पहले मेरे दिमाग में बहुत सारे डाउट्स थे कि यार विदेश या एक्सपोर्ट करना मतलब बहुत ही मुश्किल काम है और कैसे बायर ढूंढना और हमारे साथ बहुत सारी चीटिंग होती है और मैं ये कर ही नहीं पाऊंगा। लेकिन जिस प्रकार से आज सोमणी साहब ने बहुत ही इजी ये फाइनेंस के साथ साथ मार्केटिंग किस प्रकार से करना, वो जिस प्रकार से एकदम सिंपल लैंग्वेज में जो बताया, वो करके आज मेरा कॉन्फिडेंस लेवल है वो इतना बढ़ गया है कि जो स्लेब अचीव करना है वो मेरे को लगता है मैं बहुत ही छोटे टाइम में मैं अचीव कर पाऊंगा। उसके साथ साथ मेरा जो नॉलेज है वो मेरे ऑर्गेनाइजेशन के साथ साथ मेरे पर्सनल बिजनेस के लिए भी बहुत हेल्पफुल हो सकता है। सो थैंक यू वेरी मच सोमणी सर। इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये एक्सपर्ट होण्यासाठी पुणे मुंबईमध्ये 1 डे ट्रेनिंग 3 स्टार हॉटेलमध्ये। या कार्यशाळेत प्रसिद्ध विदेश व्यापार तज्ञ म्हणजेच फॉरेन ट्रेड एक्सपर्ट ॲडव्होकेट जयप्रकाश सोमाणी स्वतः मार्गदर्शन करतात। भारताचा विदेश व्यापार वाढावा आणि भारत एक महासत्ता व्हावा हेच सोमाणी सरांचं स्वप्न आहे आणि ही कार्यशाळा त्या स्वप्नासाठी पुढे टाकलेले एक पाऊल आहे। ही कार्यशाळा सकाळी 9 ला सुरू होते आणि सायंकाळी 5:30 ला संपते। सोमाणी सर त्यांच्या ओघवत्या भाषेत विदेश व्यापाराबद्दल सर्व काही सांगतात, अगदी A to Z पर्यंत। हिंदी आणि इंग्रजी अशा संयुक्त भाषेतली ही एक कार्यशाळा आहे। नोकरदार, गृहिणी, व्यापारी, कारखानदार, पदवीधर विद्यार्थी किंबहुना ज्यांना ज्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे किंवा यश मिळवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रगतीचा आणि जागतिकीकरणाचा हा एक दरवाजाच आहे। कार्यशाळा पूर्ण केली की संदर्भासाठी नेहमीच उपयुक्त पडेल असं एक स्टडी मटेरियल दिलं जातं। अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल एक सर्टिफिकेटही दिलं जातं। ॲडव्होकेट सोमाणी सरांच्या भारतभरातील कार्यशाळांची माहिती व व्हिडिओसाठी भेट द्या www.nishantpub.com किंवा importexporteducation.com। लक्षात ठेवा, प्रत्येक कार्यशाळेला मर्यादितच प्रवेश आहेत, म्हणून आजच संघटकाकडे किंवा बुकिंग सेंटरला जाऊन तुमचा प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत रहा।